साहेब एक्स जज बॉम्बे हाई कोर्ट, ऑनरेबल मोहिते डेरे जज बॉम्बे हाई कोर्ट, ऑनरेबल श्री जस्टिस संदीप मारणे जज, Advocate Rajendra Umar to deliver his welcome speech. Yes, ऑनरेबल श्री जस्टिस अभय ओम जज to Goa, organizers State Lawyers Conference पुणे 2024. सर्वांना नमस्कार. सेलिब्रेशन ऑफ 75th प्रसन्न वराले जज सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. Congratulations, ma'am. Book and memento. ही दिशादर्शक असतात. आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्वाचा भाग हा वकिलांचा आहे. 1952 साली जेव्हा पहिली लोकसभा निवडून आली त्या लोकसभेमध्ये 37% हे वकील होते. वकिलांनी समाजाला दिशा द्यायची असते आणि त्यामुळे आपण जेव्हा घटनेविषयी आपण संवेदनशील राहायला पाहिजे असं नेहमी आपण म्हणतो आणि आज आपण म्हणणार आहोत आणि ह्याच्यापुढे म्हणत राहणार आहोत बार कौन्सिलच्या माध्यमातून. तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जर वकील मंडळी संवेदनशील असतील, न्यायाधीश मंडळी संवेदनशील असतील तरच आपण समाजाला सांगू शकतो की या घटनेचा आपण आदर केला पाहिजे. आता मगाशी मी कलम 51 चा उल्लेख केला, त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की घटनेचे आदर्श किंवा घटनेचं तत्वज्ञान. तर घटनेचं तत्वज्ञान म्हणजे काय आपल्याला फार जाणण्याची गरज नाहीये. आपण जर प्रस्तावना वाचली, प्रिॲम्बल वाचली तर आपल्याला लक्षात येतं त्याच्यामध्ये न्याय आहे आणि न्याय लक्षात घ्या नाही. पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी माझ्यावर राजद्रोहाचा खटला व्हावा. किती महत्वाचे शब्द आहेत. 100 वर्षापूर्वी हे शब्द उद्गारलेले आहेत, त्याला आजही अतिशय महत्व आहे. न्यायाधीश पण आणखी मला काही सांगता येणार नाही म्हणून सांगत नाहीये. आता संस्थांचा घटनेने निर्माण केलेल्या संस्थांचा आदर करायचा. आता एक संस्था घटनेने निर्माण केलेली म्हणजे आपली न्यायालय. न्यायालय पूर्वी पण होती, 50 आधी पण होती, पण आज ह्या न्यायालयांचा 26 जानेवारी 50 नंतर न्यायालयाचं अधिष्ठान जे आहे ती भारताची घटना आहे. आणि न्यायालय कशा प्रकारे निर्माण केलेली आहे की घटनाकारांचं स्वप्न होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सरकारचं असं स्वप्न होतं की सामान्य माणसाला चांगल्या प्रतीचा न्याय न्यायव्यवस्थेतून मिळाला पाहिजे. आता न्यायव्यवस्था ही न्यायालय ही घटने निर्माण केलेली संस्था असल्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल आदरभाव मागितला पाहिजे. आदरभाव म्हणजे काय नमस्कार करा असं नाही किंवा पूजा करा असं नाही. न्यायालयाचा आपल्याला आदरभाव ठेवायचा असेल तर 2 गोष्टी आपल्याला आवर्जून केल्या पाहिजेत. एक की न्यायालयामध्ये ऍडजस्टमेंट मागणं हा मूलभूत अधिकार घटनेने वकिलांना दिलेला नाहीये आणि ती मुदत मिळणं हा पण कॉरेस्पॉन्डिंग ऑब्लिगेशन नाहीये न्यायाधीशांचं. त्याची आपण जाणीव ठेवा. कारण या मुदती आपण ज्या मागतो कित्येक चांगल्या हेतू करता द्याव्या लागतात मुदती, नाही म्हणत ते चांगल्या कारणाकरता वकील लोक मागत असतात, योग्य कारणाकरता. पण ह्या आपण मुदतीला घेतो, ऍडजस्टमेंटला घेतो, त्यामुळे आपल्या संस्थेची फार मोठी बदनामी होते. याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. तर हे असे कार्यक्रम आयोजित करत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण सर्वांनी मिळून न्यायालयाची गेलेली प्रतिष्ठा ही परत आणली पाहिजे. कायदेविषयक शिक्षणाची प्रतिष्ठा जी कमी झालेली आहे त्याच्याकरता आता विश्वासाने सांगितले बरेच प्रयत्न करतात.